नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. आता सगळीकडे संक्रांतीची लगबग चालू आहे. म्हणजे काय, तीळ आणि गुळाच्या रेसिपी सगळ्यांच्याच किचनमध्ये बनत आहेत. आज आपणही त्यातलीच पहिली रेसिपी बनवणार आहोत. तिळगुळाची एकदम खुसखुशीत चिक्की, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येणार आहे. मोठ्यांना चावायची झंझट नाही आणि लहानांना सुद्धा नाही. दात नसणारे सुद्धा ही चिक्की एकदम आरामात खातील. चला मग साहित्य सांगते. या ठिकाणी मी एक वाटी गूळ, शेंगदाणे आणि एकच वाटी घेतलेला आहे तीळ. आता सुरुवातीला पॅन गरम होण्यासाठी ठेवू आणि त्याच्यामध्ये 1 वाटी तीळ घालायचे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता हे बघा, थोडासा रंग बदलायचा, जास्त करपवायचे नाही. थोडे थोडे तीळ असे उड्या मारायला लागले की लगेचच आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि आपण हे पूर्णतः थंड करून घेणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये 1 वाटी जे आपण शेंगदाणे घेतले होते, ते शेंगदाणेही आपल्याला हलवत हलवत कमी गॅसवरती एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. आता हे बघा, या ठिकाणी जर तुम्हाला शेंगदाण्याचे सालं काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता, पण मी काढलेले नाहीत कारण शेंगदाण्याच्या सालामध्ये पण बरेचसे पौष्टिक घटक असतात. त्यामुळे आता तीळ आणि गूळ हिवाळ्यात खाणं खूप सारं फायदेशीर आहे. तिळामुळे आपले पाचनशक्ती वाढते आणि तिळामुळे शरीरात उष्णताही तयार होते. त्यामुळे थंडीत खूप सारं तिळाचे फायदे आहेत. आता ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्याने तीळ खाऊ नये, पण ज्याला नाही त्याच्यासाठी तीळ खूपच फायदेशीर आहेत. हाडे मजबूत होतात, सांधेदुखी थांबते, चेहऱ्यावरती ग्लो येतो. असे आपले फायदे आहेत गोष्टींचे, म्हणून आपल्या सणांमध्ये त्या गोष्टीही वापरल्या जातात. तर हे बघा, या ठिकाणी तीळ आणि आपले शेंगदाणे थंड झालेत. आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून हे बघा अशी भरडसर त्याची वाटण करून घेतलेलं आहे. एकदम जास्त पावडर करायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही. एकदम असं भरडसर त्याचं वाटण करून घ्यायचं. आता अगोदरच एका ताटाला किंवा ज्यात तुम्ही चिक्की सेट करणार आहात त्याला तूप किंवा तेल लावून बाजूला ठेवून द्या. त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा पाणी घाला आणि त्याच्यामध्ये आपण किसून किंवा कुटून घेतलेला 1 वाटी गूळ घालून द्यायचा आहे. पाणी जास्त घालू नका, फक्त 1 चमचा पाणी लागणार आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती सुरुवातीला गूळ उकळून घ्यायचा आणि गूळ उकळी आली की लगेचच त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि गॅस आपल्याला कमी करायचा. जास्त आपल्याला पाक हा शिजवायचा नाही कारण आपल्याला चिक्की ही मऊ करायची आहे. आता जर तुम्ही पाण्यात टाकून पाक बघितला तर त्याची मऊ गोळी तयार होईल, इतकाच आपल्याला पाक करायचा. आता शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिश्रण घालून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि हलवून लगेचच झटकीपट आपल्याला हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि गरम असतानाच अशा पद्धतीने वाटीला तेल किंवा तूप लावून हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आणि गरम असतानाच आता आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. हे बघा, मी आता चाकूच्या सहाय्याने इथं ह्या वड्या पाडून घेत आहे आणि कमीत कमी अर्धा तास ही चिक्की आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे. मगच आता आपण त्याच्या वड्या काढून घेणार आहोत. हे बघा, तीळ हे खाण्यासाठी खूपच गुणकारी आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत ते सगळ्यांना आपण औषधीच्या स्वरूपात पण वापरले जातात. त्यामुळे ही चिक्की तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि एकदम माव्यापेक्षाही आपल्याला खमंग ती चिक्की होते. जणू काही असे खाणारा म्हणेल की यात मावाच वापरला आहे, इतकी ती खमंग आणि खुसखुशीत चिक्की आहे. तुम्ही ही चिक्की महिनाभर सुद्धा टिकवू शकता. एकदा बनवा आणि महिनाभर ही चिक्की एन्जॉय करा. इतरांनाही द्या, तुम्हीही खा आणि नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करा आणि इतरांपर्यंतही नक्कीच आपला व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड